ज्यांचं भारतीय संविधानाच्या अनुषंगानं चिंतन आपण ऐकणार आहोत ते सन्माननीय आजचे वक्ते एच.एल. गोखले सर, संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं संस्थेनं जे वेगवेगळे उपक्रम निर्धारित केलेले आहेत त्यांचं संचालन ज्यांच्या मार्गदर्शकत्वाखाली आम्ही पाहतो आहोत ते संस्थेचे उपाध्यक्ष तथा अमृत महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष CA डॉक्टर प्रवीण पाटील सर, महाविद्यालयाचे प्राचार्य, श्रोत्यांमध्ये आदरणीय भगत सर, महाराष्ट्राला ज्येष्ठ विचारवंत म्हणून परिचित असलेले नांदेडचे भूषण शेषरावजी मोरे सर, सर्व कार्यकर्ते, सहकारी प्राध्यापक बंधू, विद्यार्थी भगिनींनो, आपण सर्व जाणता आहात की सध्याचं वर्ष हे भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष म्हणून सर्वत्र साजरं होतं आहे. पण त्याच वेळेस नांदेड एज्युकेशन सोसायटी आणि पीपल्स कॉलेजचंही हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून या निमित्तानं ज्या विविध उपक्रमाची आखणी झालेली आहे त्याच्या आपण साक्षीदार आहात, अनेक उपक्रमामधले सहभागीदार आहात. खरं तर माझ्यावरची जी जबाबदारी आहे ती दुहेरी आहे असं मी मानतो. आपल्याला वक्त्यांबद्दल सांगायचं आहे आणि वक्त्यांना संस्थेबद्दल सांगायचं आहे, तेव्हा कमीत कमी याच्यामध्ये ते कसं मांडता येईल हा माझा प्रयास असेल. नांदेड एज्युकेशन सोसायटी ही स्वामी रामानंद तीर्थ की जे हैदराबाद मुक्ती लढ्याचे नेते होते त्यांनी स्थापन केलेली संस्था आणि भारतीय संविधानाच्या बद्दल आज जर आपण इथे उपस्थित असू तर तोही उल्लेख मला आवर्जून करावा लागेल. स्वामीजी काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय, यांचं उच्च शिक्षणाच्या संबंधानं असलेलं जे धोरण होतं, जो दृष्टिकोन होता तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताची दिशा काय असावी आणि स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये जो समाज आपल्याला निर्माण करायचा आहे की ज्याचं चित्र स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या डोळ्यामध्ये होतं, तो समाज आपल्याला जर निर्माण करायचा असेल तर त्याच्यासाठी उच्च शिक्षणासारखं दुसरं प्रभावी साधन असू शकत नाही हे उभय त्यांनी ओळखलेलं होतं. आणि म्हणून स्वामीजींनी मराठवाड्यामध्ये 1950 साली या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. मला वाटतं की भारतीय संविधानाच्या मध्ये जी काही मूल्यव्यवस्था आपण अंगीकृत केलेली आहे त्याच मूल्यव्यवस्थेला प्रमाण मानून ही संस्था सुद्धा आपली वाटचाल करत आहे. संस्थेला महनीय प्राचार्यांची परंपरा आहे. संस्थेचं धुरीणत्व, नेतृत्व ज्यांनी केलं, जे करतायत त्यांचंही विशेष असं आहे. आणि आमच्या महाविद्यालयामधल्या प्राध्यापकांचा संविधानाला अभिप्रेत असणारा जो समाज आहे तो समाज निर्माण करण्याच्यासाठी ज्या काही चळवळी सुरू आहेत त्या चळवळीमध्ये सुद्धा आमचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. आणि म्हणून
डॉक्टर सुरेंद्र मारलिंगे यांच्या प्राचार्य पदापासनं सुरू झालेली जी काही प्राचार्य परंपरा आहे त्यामध्ये मग शिरवाडकर सरांचा उल्लेख करावा लागेल, नरहर कुरुंदकरांचा उल्लेख करावा लागेल, गाडगीळ सरांचा उल्लेख करावा लागेल, आपल्यामध्ये बसलेले भगत सर यांचा उल्लेख करावा लागेल की यांच्या नावानं हे महाविद्यालय महाराष्ट्रभर ओळखलं गेलं, हे आवर्जून मला इथे नोंद करायला लागेल. उच्च शिक्षणाच्या संदर्भामध्ये विद्यापीठाच्या परिक्षेत्रामधलं एक अतिशय महत्वाचं नावाजलेलं महाविद्यालय म्हणून आमच्या महाविद्यालयाची ओळख आहे. आणि म्हणून सर आता केबिन मधनं सभागृहापर्यंत येईपर्यंत सहज म्हणाले की फार मोठा परिसर लाभलेला आहे. ही जशी आमची भौतिक बाजू आहे तशीच वर्गाध्यापनाच्या संदर्भामध्ये आणि मुलांच्या जडणघडणीच्या संदर्भामधली ही आमची एक विशिष्ट बांधिलकी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणाले होते की शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. मला असं वाटतं की तोच विचार आपल्यासमोर ठेवून आमचा शिक्षक सातत्याने कार्यरत असल्यामुळेच महाराष्ट्रातल्या सर्व विद्यापीठांच्या मधनं, विद्यापीठ परिक्षेत्रातल्या महाविद्यालयाच्या मधनं या महाविद्यालयाचा विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. ही आमची जमेची बाजू आहे. मराठवाड्याच्या संदर्भाने बोलत असताना एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की विकासाचा जो अनुशेष आहे तो दूर झाला पाहिजे. यासाठीची जी काही चळवळ आहे आणि कोणाला वाटली म्हणून ती चळवळ सुरू झालेली नाही आहे, संविधानाचं त्या चळवळीला अधिष्ठान आहे. मराठवाडा जनता विकास परिषदेसारख्या चळवळीमध्ये आम्ही काम करतो आहोत. त्याचं भूर्णत्व सुद्धा आज आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेशजी काब्दे हेच करतायत, हेही मला या ठिकाणी आवर्जून नोंदवलं पाहिजे. संस्थेचं सायन्स महाविद्यालय आहे. महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेलं अग्रगण्य विज्ञान शाखेतलं महाविद्यालय म्हणून त्याची नोंद आहे. मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये A+ हा ग्रेड प्राप्त केलेलं ते महाविद्यालय आहे. आणि एकूणच संस्थाचालक, प्राध्यापक, शिक्षक ही एक विशिष्ट भूमिका घेऊन आणि बांधिलकी घेऊन आम्ही काम करतो आहोत. सर, मला आपल्याला सांगायला आवडेल की आज ज्या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहोत, नरहर कुरुंदकर सभागृह, आणि गुरुजींचं सुद्धा संविधानाच्या संदर्भानं काही एक सांगणं होतं, मांडणं होतं, त्या अनुषंगाने आम्ही पुढे जात आहोत. खरं तर आज व्यासपीठावर उपस्थित असणारे माननीय वक्ते, अध्यक्ष आणि आजचा विषय, मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी एक संबंध आहे. कारण संविधानाची वाटचाल ही ज्यांनी अत्यंत डोळसपणानं पाहिलेली आहे ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत आणि महनीय वक्ते आहेत. आणि म्हणून भारतीय संविधानाच्या संदर्भानं चर्चा करत असताना प्रश्न अनेक आहेत. ते अलीकडचे आहेत असं नाही, संविधानाच्या निर्मितीबरोबर सुरू झालेले प्रश्न आहेत. सगळेच प्रश्न सुटलेले नाहीत, कदाचित सुटणारही नाहीत. पण त्या प्रश्नाची सातत्यानं चर्चा आणि चिंतन हे आपल्याला करत राहावं लागणार आहे. गुरुजी एका ठिकाणी असं म्हणाले होते की कठोर सत्याची सार्वजनिक चर्चा ही झाली पाहिजे. कदाचित अल्पकाळासाठी ती आपल्याला कटुतीची आहे असं वाटेल, पण समाज आणि राष्ट्राच्या वाटचालीमध्ये दीर्घकालीन दृष्ट्या विचार करता ते अतिशय उपयुक्त होणारी आहे. आणि म्हणून आजच्या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर संविधानातलं मूल्य आणि त्याची अंमलबजावणी, संविधानातला ध्येयवाद, त्या अनुषंगाने आपली झालेली प्रगती, या सगळ्याच संबंधानं एक व्यापक असं चर्चा चिंतन व्हावं असं आम्हाला वाटत होतं. आणि हे चिंतन मंथन करायचंच असेल
अधिकारी व्यक्तीच्या उपस्थितीत ते झालं पाहिजे, म्हणून आज वक्त्यांची निवड झालेली आहे. गोखले सर हे मुंबई विद्यापीठातनं राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषय घेऊन MA आणि LLM केलेले आहेत. खरं तर आंतरराष्ट्रीय कायदा हा विषय घेऊन विद्यापीठामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. खरं तर वकिलीच्या क्षेत्रामध्ये असून सुद्धा विद्यार्थी दशेमध्ये जर आपण त्यांचं जीवन पाहिलं तर या समाजाच्या पुनर्रचनेमध्ये, पुनर्बांधणीमध्ये आपल्याला योगदान देता यावं म्हणून ज्या चळवळी सुरू झालेल्या होत्या त्या युवक क्रांती दलाशी ते विद्यार्थी दशेपासून निगडीत राहिलेले आहेत. 1994 ते 2007 या कालखंडामध्ये मुंबई हायकोर्ट, गुजरातमधलं अहमद हायकोर्ट आणि परत मुंबई हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. 2007 ते 2009 उत्तर प्रदेशमध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर 2009 ते 10 मद्रास न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि 10 ते 2014 या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अजून एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून मला करायला लागेल ते हे की सार्वजनिक प्रश्न जे आहेत आणि राष्ट्र उभारणीच्या संदर्भामध्ये मौलिक योगदान देणाऱ्या ज्या विचार चळवळी आहेत, साहित्य चळवळी आहेत, त्यांच्याशी सुद्धा गोखले सरांचा एक अनुबंध आहे, एक नातं आहे. विचारवेध हे आपल्यासाठी नवं नाव नाही, त्या चळवळीमध्ये ते आहेत. साधना हे आपल्यासाठी नवं नाव नाही, त्याच्याशी त्यांचा अनुबंध आहे. आणि आनंदवन, बाबा आमटे, श्रमसंस्कार छावणी याच्यासाठीही त्यांनी काम केलेलं आहे. आणि खरं म्हणजे तिथंच पहिल्यांदा गुरुजींना त्यांनी ऐकलेलं होतं. मला असं वाटतं की सार्वजनिक जीवनामध्ये या सगळ्या विचार प्रवाहांशी जोडलेलं एक महनीय व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये या विषयाच्या अनुषंगानं, भारतीय संविधानाची वाटचाल एक परामर्श या विषयाच्या अनुषंगानं मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध आहे. खरं म्हणजे आमच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं आम्ही आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत असं मला वाटतं. कारण आमची भूमिका ही राहिलेली आहे सर की आमच्या विभागाच्या वतीनं जे कार्यक्रम होत आहेत त्याची सुरुवातच आम्ही संविधानापासून करू. कारण तुमच्या आमच्यामध्ये एक प्रकाश पर्व येण्याचं काम निमित्त हे संविधान आहे आणि तिथूनही चर्चा, चिंतन, मंथन करू. आणि या मंथनातनं जे काही विचाररूपी अमृत आपल्याला प्राप्त होणार आहे ते घेऊनच, प्राशन करूनच आपण संविधानाचं संरक्षण करू शकू. या भूमिकेतनं आज आपल्या व्याख्यानाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. यापेक्षा अधिकचं बोलणं उचित होणार नाही. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. व्याख्यानाचा जो कार्यक्रमाचा रूढ क्रम असतो त्याला आज आपण थोडी मुरड घालणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर काब्दे साहेब यांनी असा मानस व्यक्त केला आहे की जस्टिस गोखले यांच्यासारख्या अधिकारी व्यक्तीच्या व्याख्यानांनी आपल्या सर्वांच्या मनामध्ये जी चिंतनाची प्रक्रिया सुरू होणार आहे त्याच्यामध्ये कोणतेही व्यत्यय येऊ नये अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. आणि त्यानुसार वक्त्यांच्या आधी आपलं अध्यक्षीय वक्तव्य ते आपल्यासमोर सादर करू इच्छितात. मी डॉक्टर काब्दे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आपल्या सर्वांसमोर मांडावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय हेमंत गोखले जे माजी न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे आहेत आणि आज आपलं अहोभाग्य आहे की त्यांनी आपल्या संस्थेला भेट दिलेली आहे आणि आपल्या सर्वांना त्यांचं दर्शन घेण्याची संधी मिळालेली आहे. आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, प्राचार्य जाधव सर आणि प्राचार्य सिद्धेवाड, उपस्थितांमध्ये मान्यवर शेषराव मोरे, समीक्षक, लेखक दत्ता
या ठिकाणी बसलेले आहेत दत्ता भगत, जे अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते आणि फार मोठे नाटककार आणि साहित्यिक आहेत, आणि इतर मान्यवर या ठिकाणी लेखक आहेत, प्राध्यापक आणि आमच्या सर्व विद्यार्थिनींनो आणि इतर महिला इतर भगिनींनो. जसं मी म्हटलं की हा आजचा दिवस हा आपल्यासाठी अत्यंत एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा दिवस आहे. मी माझ्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करतो आणि मी सर्व इथं उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण उभे राहून टाळ्या वाजवून मान्यवरांचं स्वागत करावं, कारण हा ऐतिहासिक दिवस आहे आपल्यासाठी. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. धन्यवाद. भारतीय संविधानाची वाटचाल या विषयावर आपल्याला खूप सविस्तर आणि एक विश्लेषणात्मक मंथन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर या बाबतीमध्ये माझ्यासारख्या अनभिज्ञ माणसानं काही बोलावं हे काही फारसं मला संयुक्तित वाटत नाही, पण आता माझ्यावर ही जबाबदारी दिलेलीच आहे, तेव्हा मी अगदी थोडक्यात माझं मनोगत या ठिकाणी मांडतो. मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना जी तयार केली आपल्या देशासाठी, हा एक मोठा आपल्या दृष्टीनं अत्यंत एक ऐतिहासिक आणि अतिशय मध्ये कधीही न भेटणारी अशा प्रकारची गोष्ट ही संविधानाच्या वाटचालीमध्ये आहे. आणि हे जे सगळं त्यांनी केलेलं आहे, त्यांची प्रचंड बुद्धिमत्ता, त्यांचा अनुभव, तर्कनिष्ठा, सगळ्या गोष्टी याच्यामध्ये कारणीभूत आहेत. आणि त्यांनी खरं म्हणजे त्यांची जी समिती नेमली गेली होती, त्या समितीचे अनेक मान्यवर सदस्य होते, पण म्हणजे ऐन वेळेला बरेच सदस्य आपल्याला माहीतच असेल की एकानंतर एक ते म्हणजे ते उपलब्ध राहिले नाहीत, काही ना काही कारणामुळे ते सगळे गेले. आणि शेवटी संविधानाचा मसुदा तयार करण्याचं काम एकट्या बाबासाहेब आंबेडकरांवर पडलं आणि त्यांनी अतिशय कठोर परिश्रमानं त्यांनी हे काम अतिशय यशस्वीपणानं केलं आणि भारताच्या घटनेचा मसुदा त्यांनी अति उत्कृष्ट पद्धतीनं तयार करून तो डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे त्या समितीचे अध्यक्ष होते त्यांच्याकडे सादर केला. आणि खरोखर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे आपल्या संविधानाचे खऱ्या अर्थानं ते शिल्पकार आहेत असं म्हटलं तर वागू होणार आहे. आपण म्हणतोच त्यांना की ते आपल्या घटनेचे शिल्पकार आहेत बाबासाहेब आंबेडकर. तर त्यांचे परिश्रम, त्यांची बुद्धिमत्ता ही सर्व या कामासाठी लागलेली आहे, हे आपण सर्वजण या ठिकाणी जाणतात. आणि आज विशेषतः ज्यांच्या हक्काची पायमल्ली आपल्या देशात होत आहे, त्यांचे हक्क प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी घटनेत फार चांगली तरतूद केली. त्यांनी जे अस्पृश्यांकरता जो एक कायदा किंवा त्या ठिकाणी जे काही त्याची तरतूद केली घटनेमध्ये, ती खरोखर एक ऐतिहासिक स्वरूपाची आहे. आणि आपल्या देशातल्या सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं सुद्धा ते एक फार महत्त्वाचं असं पाऊल बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेवेळी त्याची तरतूद केली. आणि हे सगळं जे आहे ब्रिटिश सरकारला त्यावेळी त्यांनी मान्य करायला भाग पाडलं, ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि सुरुवातीला जे आहे या ठिकाणी जे वेगवेगळे लोक त्याच्यामध्ये होते, साधारणपणे जून 47 पर्यंत ही जी समिती होती, हे सगळं काम आपलं नियोजित वेळेमध्ये बाबासाहेबांनी पूर्ण केलं. कठीण परिश्रम घेऊन ते काम त्यांनी पूर्ण केलं. आणि त्याच्यामध्ये अखंड भारताची जी आहे फाळणी झाली, ती असताना सुद्धा हे सगळं दुःख पचवून सुद्धा या ठिकाणी हे काम पुढे चालू ठेवलं. आणि खरं म्हणजे सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकर हे पूर्व बंगालमध्ये त्यावेळच्या तिथं ते होते आणि तिथं घटनेचे समितीचे सदस्य होते. पण बंगालची फाळणी झाली आणि मग ते खरोखर इथल्या भारताच्या घटना समितीचे सदस्य झाले. ते त्याचा राजीनामा देऊन ते इकडे आले. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना घटना समितीच्या मसुद्याचा त्या ठिकाणी सुरुवातीला सदस्य आणि नंतर त्यांना त्याचं अध्यक्ष केलं. असं हे त्यांचं फार मोलाचं कार्य आपल्या घटना समितीच्या वाटचालीमध्ये आहे, हे आपण भारतीयांनी कधीही आपल्याला ते विसरता येणार नाही. तर या ठिकाणी जे आहे घटना समितीबद्दल आणि त्याच्या एकंदर स्वरूपाविषयी आपल्याला या ठिकाणी माननीय वक्ते या ठिकाणी सांगणारच आहेत. आणि त्या ठिकाणी जे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत त्या सगळ्या बाबीमध्ये त्यांनी अतिशय सखोल अभ्यासानं हे सर्व घडून आणलं होतं. आणि या ठिकाणी अनेक समित्या स्थापन केल्या, त्या समित्यांचं कामसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी फार चांगल्या पद्धतीनं केलं. आणि जो मसुदा जो आहे तो मला असं वाटतं की सगळ्या जगामध्ये भारतीय संविधान हे सगळ्यात मोठं आहे, आकाराने सगळ्यात मोठं आहे. मला वाटतं गोखले साहेब मान्य करतील की जगातल्या सगळ्या संविधानापेक्षा आपलं संविधान हे मोठं आहे आणि अर्थपूर्ण सुद्धा आहे. असं फार महत्त्वाचं काम या संविधानाच्या निमित्तानं
झालेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ 145 दिवसात हे काम पूर्ण केलं. हा म्हणजे कोणाची सहकारी सुद्धा त्यांच्या एकानंतर एक गेलेले असताना सुद्धा त्यांनी हे काम केलं. हे खरोखर अतिशय मोलाचं अशा प्रकारचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी या क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याच्याबद्दल म्हणजे आपण भारतीय लोक किती जरी ऋण व्यक्त केले तरी ते कमीच पडणार आहेत. आणि याच्यामध्ये हे सगळं काम जे आहे 1947-48 पासून ते या ठिकाणी 25 नोव्हेंबर 49 पर्यंत हे काम व्यवस्थित चालू होतं. आणि शेवटी जेव्हा तो मसुदा जो आहे पार्लमेंटमध्ये किंवा त्याच्यामध्ये संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी मांडला, ते थोडेसे भावनावेश झाले आणि त्यांनी सांगितलं की घटना तर आम्ही केलेलीच आहे, परंतु ही घटना संविधान जे आहे पुढे ही घटना कशी चालवावी त्याचं काय करायचं सगळं लोकांवर अवलंबून राहणार आहे. या देशातले लोक जे आहे किती कर्तव्य दृष्टीनं कर्तव्य बुद्धीनं हे जे काही सांगितलेलं आहे संविधानामध्ये ते पुढे कसं चालवितात यावरच सगळं जे काही या मसुद्यात जे काही दिलेलं आहे ते सगळं त्यांच्यावरच अवलंबून राहणार आहेत. तर ही जी भावना आंबेडकरांनी व्यक्त केली तर ते खरोखर फार मोलाचे अशा प्रकारचं त्यांचं काम त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी घटनेबद्दल मी आणि त्यांच्या कार्याबद्दल अधिक बोलणं काय उचित होणार नाही. आपले माननीय वक्ते जे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मंतव्य ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उत्सुक आहात. मला या ठिकाणी थोडंसं बोलण्याची आपण संधी दिली आणि स्वागत करण्याची संधी दिली याबद्दल मी संयोजकांचा आणि आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभागृहात मागच्या रांगांमध्ये बसलेल्या सर्व श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी पुढे जागा आहे तर पुढे यावं. आजचे आपले यांच्या एकूण कार्याचा एक अतिशय छोटा तपशील परिचयामध्ये सांगायचा राहून गेला. 1971 मध्ये बांगलादेशच्या मुक्तीनंतर ते त्यावेळेला विद्यार्थी दशेत होते. त्यांनी बांगलादेशचा मोठा दौरा केला होता आणि साधना साप्ताहिकामध्ये त्या संदर्भातली एक लेखमाला लिहिली होती. आणि बांगलादेश मुक्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ते बांगलादेशला पुन्हा एकदा गेले होते आणि पुन्हा एकदा साधनेमध्ये त्यांनी अशीच एक मोठी लेखमाला लिहिली होती. आणि या दोन्ही वेगवेगळ्या कालखंडात लिहिलेल्या लेखांना एकत्र करून विप्लवी बांगला सोनार बांगला या नावाचं पुस्तक साधना प्रकाशनाने प्रकाशित केलं होतं आणि त्याचा इंग्रजीतही अनुवाद झाला होता. आणि सध्या बांगलादेशामध्ये जी अस्थिर परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवर आजच्या वक्त्यांच्या तिथल्या परिचितांनी त्यांना अशी विनंती केली होती की त्यांनी पुन्हा एकदा बांगलादेशला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा. ह्या छोट्याशा तपशिलानंतर मी आजचे आपले प्रमुख वक्ते माननीय हेमंत गोखले सर यांना विनंती करतो की भारतीय राज्यघटनेची वाटचाल एक परामर्श या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावं. 26 जानेवारी 2025 रोजी आपल्या देशाच्या राज्यघटनेची 75 वर्ष पूर्ण झाली. आपल्या महाविद्यालयालाही 75 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्त आपल्या महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने भारताच्या राज्यघटनेवर आजचे व्याख्यान योजलं आहे. आपल्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक अशोक सिद्धिवाड यांचा मला फोन आला. म्हणाले तुम्ही आमच्या इथे भाषणासाठी याल का? माझा सन्मानच होता. मी आमंत्रण स्वीकारलं. पाठोपाठ आपले प्राचार्य जाधव सर यांचंही आमंत्रणाचं पत्र आलं. त्यात त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या आजवरच्या प्रवासाचा परामर्श हा विषय सुचवला. तोही मी स्वीकारला. विषय मोठा आहे. या व्याख्यानामध्ये तो विषय मांडणं हे एक आव्हान आहे आणि त्यातही इथल्या संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे, प्रसिद्ध नाटककार दत्ता भगत, प्रसिद्ध इतिहास संशोधक शेषराव मोरे आणि इतर मान्यवर इथं हजर आहेत. त्यांच्यासमोर मला माझे विचार मांडायचे आहेत. जानेवारी 2007 मध्ये मी नांदेडला आलो होतो. तेव्हा मी मुंबई उच्च न्यायालयाचा प्रभारी मुख्य ॲक्टिंग चीफ जस्टिस होतो आणि इथूनच जवळच्या कंधार इथल्या ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जजच्या कोर्टाचं उद्घाटन करायला मी आलो होतो.
त्यानंतर मी अलाहाबाद, मद्रास या हायकोर्टाचा चीफ जस्टिस झालो. शेवटी सुप्रीम कोर्टात 4 वर्ष होतो आणि त्यानंतर आता या भाषणाच्या निमित्तानं इथं पुन्हा आलेलो आहे. माझ्या भाषणाच्या सुरुवातीला ही भूमी पावन करणारे गुरु गोविंद सिंगजी या संस्थेचे संस्थापक आणि हैदराबाद संस्थान स्वातंत्र्य लढ्याचे नेते स्वामी रामानंद तीर्थ, जायकवाडी धरणाचे निर्माते माजी मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण आणि गुरुवर्य विचारवंत नरहर कुरुंदकर यांना नमन करतो. प्राचार्यांनी दिलेल्या विषयाचा आवाका मोठा आहे, पण राज्यघटनेच्या वाटचालीचा चिकित्सक आढावा घेताना या 75 वर्षात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटना, राज्यघटनेला असलेला धोका आणि सद्यस्थिती यांचा मी विचार करणार आहे. परंतु ते करण्याआधी कुठल्या पार्श्वभूमीवर आपली राज्यघटना बनली आणि घटनेपासून काय अपेक्षा असाव्यात हे पाहिलं पाहिजे. राज्यघटना हे एक पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे, केवळ लीगल डॉक्युमेंट नाही. आणि त्यामुळे घटनेचा विचार करताना राजकीय घडामोडीही बघाव्या लागणार. सम्राट अशोक आणि बादशाह अकबर यांचा जर कालखंड सोडला तर हा देश ब्रिटिशांच्या आधी एका छत्राखाली कधीच नव्हता. ब्रिटिशांच्या काळात झालेले इंडियन काउन्सिल ॲक्ट 1909, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 हे आधीचे संघटनात्मक कायदे होते. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये सत्तेवर आलेल्या क्लिमंट ॲटली या लेबर पार्टीच्या सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्याचे कबूल केले आणि फेब्रुवारी 1946 मध्ये कॅबिनेट मिशन पाठवलं. या मिशनच्या योजनेप्रमाणे भारताला राज्यघटना देण्यासाठी घटना परिषद बनवणं आवश्यक होतं. ब्रिटिश इंडियामधल्या प्रांतांच्या सदस्यांच्या मतदानाने 296 सदस्य निवडायचे होते. त्यातल्या 211 जागा काँग्रेसने आणि 73 जागा मुस्लिम लीगने जिंकल्या. घटना परिषदेची पहिली सभा 9 डिसेंबर 1946 झाली आणि 11 डिसेंबरला राजेंद्र प्रसाद हे या परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. 13 डिसेंबर 1946 जवाहरलाल नेहरूंनी घटनेचं ऑब्जेक्टिव्ह रेझोल्युशन हे मांडलं, जे पुढे आपल्या घटनेचे प्रिएम्बल किंवा उद्देशिका बनले. 18 जुलै 1947 ब्रिटनने इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट मंजूर केला आणि भारत आणि पाकिस्तान हे 2 देश निर्माण झाले. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 29 ऑगस्टला 7 जणांची ड्राफ्टिंग कमिटी बनली आणि त्या समितीमध्ये डॉक्टर आंबेडकर हे त्याचे प्रमुख झाले. या देशाची घटना बनवणं हे काही सोपं काम नव्हतं. 18 पगड जाती, जमाती, धर्म, पंथ, भाषा यांचा हा देश. आपल्याच मराठवाड्यातले एक मोठे नेते डॉक्टर बापूसाहेब काळजाते यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, हा देश हा विविधतेने नटलेला आणि विषमतेने फाटलेला देश आहे. तेव्हा या अशा देशाची घटना बनवायची, ही सगळी घटना परिषद किती वर्ष चर्चा करत बसली? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. एवढ्या काळात या परिषदेच्या सभा झाल्या आणि 26 नोव्हेंबर 49ला ही घटना मान्य करण्यात आली. तिच्यात सुरुवातीला 315 कलम आर्टिकल्स आणि 8 शेड्यूल्स होती. जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, कन्हैयालाल मुंशी, अनेक उत्तम वकील, अशी सगळी मंडळी
त्यात भाग घेणारी होती, पण ते शांतपणे चर्चा करत होते, भांडत नव्हते. एकमेकांना सभागृहातून विचार वेगळा मांडला म्हणून बाहेर काढून टाका वगैरे अशा पद्धतीने तिथे चर्चा झाल्या नाहीत. या सर्व निर्मितीमागे 1931 साली कराची काँग्रेसमध्ये जो ठराव मांडला गेला होता, म्हणजे भारताची जी घटना बनेल त्याच्यात मूलभूत हक्क हे मिळाले पाहिजेत आणि आर्थिक सुधारणा आणि विषमता निर्मूलनाचा विचार झाला पाहिजे, ही भूमिका होती. या घटनेने काय दिलं? भारताची फाळणी झाली होती. भारत एकसंध राहणं आवश्यक होतं आणि म्हणून या देशात अनेक प्रांत आणि पुढे राज्य असताना घटनेच्या कलम 1ने इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स ही भूमिका मांडली. वास्तविक हे फेडरेशन होतं, पण रचना मांडली की हे युनियन आहे. आणि म्हणून केसी व्हेअर या प्रसिद्ध घटनातज्ञांनी म्हटलं की हे कॉसी फेडरल युनियन आहे, म्हणजे वास्तवात फेडरेशन पण तरी त्याच्यात युनियन हे महत्त्वाचं असणार, युनियन गव्हर्नमेंट, ही भूमिका याच्यात आली. त्याच्यानंतर ह्या घटनेच्या 325 कलमाने या देशातल्या सर्व व्यक्तींना म्हणजे स्त्रिया धरून मतदानाचा अधिकार दिला. या हक्कासाठी युरोपमधल्या महिलांना अनेक वर्ष झगडावं लागलं होतं. तो अधिकार ही घटना निर्माण होतानाच या देशातल्या सर्व महिलांना मिळाला. कलम 5ने या देशातल्या सर्व व्यक्तींना ह्या देशाचं नागरिकत्व किंवा सिटिझनशिप दिली. आता ह्याला अपवाद आसाममध्ये मध्यंतरी जो आसाम अकॉर्ड झाला, म्हणजे 71 साली बांगलादेशची निर्मिती झाली आणि त्यावेळेला जे त्याच्या आधी आणि त्या काळात भारतामध्ये जे बांगलादेशमधून निर्वासित आलेले होते त्यातले बहुतेक कित्येक परत गेले, पण कित्येक राहिले. आणि म्हणून आणि आसामचं नेतृत्व, जे युवक चळवळीचं नेतृत्व होतं, त्यांचं म्हणणं की ह्यांना परत पाठवा, यांना कुठलेही अधिकार देऊ नका. आणि तरी असं काही कोणाला असं धक्का मारून बाहेर काढता येत नाही. आणि मग तेव्हा आसाम गण परिषदेचे नेते आणि तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्यात करार झाला आणि 25/3/71 आलेल्या आधी त्याच्या आधी आलेल्यांना भारताचं नागरिकत्व देण्याचं मंजूर झालं. आता ह्याच्या विरुद्ध केस सुप्रीम कोर्टात गेलीच की इतर भारतीयांना तुम्ही आधीपासून असलात तर सिटिझनशिप देणार आणि ह्यांना आता तुम्ही 25/3/71 ची तारीख देता, हे कसं काय बरोबर? पण सुप्रीम कोर्टाने ते मान्य ठरवलं. आता आणखीन एक सिटिझनशिपच्या बाबतीत नवीन परिस्थिती निर्माण झाली आहे, म्हणजे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट हा जो सध्याच्या सरकारने मंजूर केलेला आहे, त्याच्या अन्वये भारत आणि पाकिस्तान आणि बांगलादेशमधून येणाऱ्या सर्व धर्मियांना योग्य असतील तर नागरिकत्व दिलं जाईल, पण मुसलमानांना दिलं जाणार नाही. आता तेही सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे की तुम्ही अशा रीतीने कसं काय फरक करू शकता, कोर्ट ठरवेल. या घटनेची उद्देशिका काय सांगते, म्हणजे प्रिॲम्बल काय सांगतं? ही घटना आपण आपल्याला अर्पण केलेली आहे. एक तर हे लोकशाहीवादी गणराज्य आहे आणि ते कशासाठी? तर सर्व नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मिळावी म्हणून. आता स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्व पहिल्यांदा कुठे पुढे आली? फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये. पण बाबासाहेब म्हणतात की मी ही फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतली नाहीत, ही बोधिसत्वाच्या विचारातून मी घेतलेली आहे. ही घटना पुढे केंद्र सरकार आणि राज्यांचे अधिकार शेड्यूल 7 मध्ये केंद्र सरकारने कुठल्या विषयावरती कायदे करायचे, राज्य सरकारांनी कुठल्या विषयावर कायदे करायचे आणि दोघांचे मिळून समान अधिकार कुठल्या विषयावरती,
ही संबंध ह्याच्या 3 लिस्ट शेड्यूल 7 मध्ये घटनेमध्ये दिलेले आहेत. आता त्याच्यातला एक विषय 25A म्हणजे शिक्षण, म्हणजे हे कन्करंट लिस्टमध्ये आहे. आता भारत सरकारने आपल्या इथे प्राध्यापक मंडळी आहेत, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बनवलेली NEP, आणि ह्याच्या खाली 3 भाषांचं सूत्र मांडलेलं आहे. म्हणजे राज्याची भाषा हिंदी आणि इंग्लिश. तामिळनाडूच्या लोकांनी, सरकारने त्याला विरोध केलेला आहे. आम्हाला हिंदीची सक्ती नको, आम्ही शिकू, पण आम्हाला सक्ती नको. आमचा ह्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीला त्याच्यासाठी विरोध आहे. हे याच्या आधीही झालं होतं. आपल्या भारताच्या घटनेमध्ये कलम 343 प्रमाणे घटना झाल्यापासून पहिली 15 वर्ष केंद्र सरकारचा कार्यक्रम हा इंग्रजीमधून चालला तरी चालेल अशी भूमिका होती, पण त्याच्यानंतर तो हिंदीत चालवावा. 50 नंतर 15 वर्ष म्हणजे 1965 साली लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले, आणि लालबहादूर शास्त्रींनी म्हटलं की आता 15 वर्ष झाली, आता सगळा कारभार हिंदीमधून चालला पाहिजे. त्यावेळेलाही तामिळनाडूच्या सरकारने त्याला विरोध केला होता. त्यावेळेला मोठं आंदोलन झालं, आणि मग भारत सरकारने ही भूमिका बदलली की ह्याच्या पुढे सुद्धा सर्व हा कारभार इंग्रजीमध्ये चालू राहील. आपल्यामध्ये तमिळ कोणाला येतं? इथे एवढी मंडळी आहेत, कोणाला येतं? मी मद्रास हायकोर्टचा चीफ जस्टिस असताना जेव्हा जेव्हा निरनिराळ्या सभांमध्ये जायचो, त्यांचं तामिळचं प्रेम एवढं होतं की मी प्रत्येक सभेमध्ये पहिली 2 वाक्य तमिळमध्ये बोलायचो. आपण जसं बंधू भगिनी वगैरे म्हणतो तसं, सहोदर सहोदरीಗಳೇ ಎಲ್ಲರಕ್ಕ ವಣಕ್ಕಂ, நன்றாக தமிழில் பேசக்கூடியாद அதனால் நான் इंग्लिशिल विरुंबगिरेन. म्हणजे काय, कुणाला समजलं? बंधू भगिनींनो, सर्वांना नमस्कार. मला तमिळमध्ये बोलता येत नाही, म्हणून मी आता ह्याच्या पुढे इंग्लिशमध्ये बोलणार आहे, आणि त्याच्यानंतर टाळ्या. तमिळ भाषा ही इतकी कठीण आहे, सोपी नाही. बरं, त्यांना तुम्ही सक्तीने हिंदी शिकलीच पाहिजे हे कसं सांगणार? कसं सांगता? शिकतील नाही असं नाही, पण तुम्ही जबरदस्ती केलीत तर ते जमणार नाही. आणि म्हणून हे आता घटनेखाली निर्माण होणारे एक एक प्रश्न आहेत. या घटनेखाली न्यायपालिका, राष्ट्रपती, राज्यपाल, विधानसभा, लोकसभा या सगळ्यांचे हक्क हे सगळे लिहिलेले आहेत. आपण ब्रिटिश पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारलेली आहे, अमेरिकन प्रेसिडेन्शियल सिस्टीम नाही. आपण मार्गदर्शक तत्व म्हणजे ज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स म्हणतात तीही स्वीकारली आहेत. ही आपण आयर्लंड आणि कॅनडाच्या घटनांतून त्याच्यातून काही स्वीकारल्या. जगातल्या निरनिराळ्या राज्यघटनांचा या घटना समितीच्या लोकांनी विचार केला आणि त्यातल्या योग्य त्या गोष्टी स्वीकारल्या. या मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 29B हे एक महत्वाचं कलम आहे. ते काय म्हणतं? ओनरशिप अँड कंट्रोल ऑफ मटेरियल रिसोर्सेस ऑफ द कम्युनिटी आर टू बी डिस्ट्रीब्युटेड ॲज बेस्ट टू सबसर्व द कॉमन गुड. म्हणजे याचा अर्थ असा की जी समाजाची साधन संपत्ती आहे ती अशा रीतीने वापरली गेली पाहिजे की ज्याचा फायदा समाजातल्या सर्व घटकांना होईल. 2024ची वर्षभरापूर्वीची जी निवडणूक झाली त्यावेळेला आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काय म्हणाले? काँग्रेस पार्टीवरती अशी टीका होत होती की ही पार्टी मुसलमानांच्या बाजूने आहे. मनमोहन सिंग एवढंच म्हणाले की या देशातल्या संपत्तीवरती या देशातल्या सर्व जणांचा, ज्याच्यामध्ये दलित, आदिवासी, मायनॉरिटीज येतात,
त्या सगळ्यांचा हक्क आहे. आपल्या आत्ताच्या पंतप्रधानांनी त्याच्यातून काय अर्थ काढला आणि काय भाषणात सांगितलं? ते म्हणाले, ये लोग आपके मंगलसूत्र निकाल के ज्यादा बच्चे पैदा करने वालों को दे देंगे. आता हा विपर्यास होता. कलम 29(ब) प्रमाणे मनमोहन सिंग जे म्हणाले होते ते बरोबरच होतं, पण कसा त्याचा विपर्यास केला गेला हे बघा. पण हे सगळे घटनेच्यातून येणारे निरनिराळे प्रश्न आहेत. घटनेच्या 3ऱ्या भागात आपले मूलभूत हक्क किंवा फंडामेंटल राईट्स हे लिहिलेले आहेत. कलम 14 मध्ये समतेचा अधिकार, 17 मध्ये अस्पृश्यतेला बंदी आणि 19 खाली आपल्याला 7 स्वातंत्र्य देण्यात आलेली आहेत. ती कुठली? एक, भाषणाचं स्वातंत्र्य. दुसरं, सभा घेण्याचं स्वातंत्र्य. तिसरं, संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य. चौथं, भारतात कुठेही जाण्याचं हिंडण्याचं स्वातंत्र्य. 5वं, भारतात कुठेही राहण्याचं स्वातंत्र्य. 6वं, संपत्तीचा अधिकार. आणि 7वं, कुठलाही व्यवसाय धंदा करण्याचं स्वातंत्र्य. आता यातला जो संपत्तीचा अधिकार आहे हा नंतर 44व्या घटना दुरुस्तीने काढून टाकला, पण त्याच ठिकाणी घटनेने कलम 300(अ) हे घातलं, नो पर्सन टू बी डिप्राइव्ड ऑफ हिज प्रॉपर्टी एक्सेप्ट बाय अथॉरिटी ऑफ लॉ. म्हणजे संपत्तीचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून राहिला नाही, म्हणून तो कायदेशीर हक्क म्हणून राहिला. आता हे जे स्वातंत्र्य आहे सगळ्या 7 प्रकारचं, हे काही अनिर्बंध नाहीये, त्यांच्यावरही काही मर्यादा घालण्यात आलेल्या. त्याच्यानंतरचं महत्वाचं कलम म्हणजे कलम 16. या कलमाच्याच 4था भाग 16(4) ह्याच्या खाली बॅकवर्ड क्लासेससाठी काही रिझर्वेशन्स देण्याची व्यवस्था केलेली आहे. विश्वनाथ प्रताप सिंग आपल्या देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी मंडल कमिशनच्या आधारावरती 27% रिझर्वेशन हे ओबीसींना देण्याचं जाहीर केलं. त्यालाही सुप्रीम कोर्टात चॅलेंज करण्यात आलं, पण सुप्रीम कोर्टाने ते व्हॅलिड ठरवलं इंदिरा साहनीच्या केसमध्ये, पण 50% मर्यादा घालून दिली. म्हणजे असं की आपल्या देशात काही जे केंद्र सरकारच्या यादीप्रमाणे 12% शेड्यूल कास्ट, 60% आदिवासी आणि मग 27% ओबीसी, म्हणजे हा आकडा एकूण 50%ला येतो. सुप्रीम कोर्टाने व्हॅलिड ठरवलं, पण आता 50%च्याही पुढे जा आणि निरनिराळ्या समाजांना रिझर्वेशन द्या, अशा प्रकारची मागणी चालू आहे. हेही प्रकरण उद्या कोर्टात जाईल, काय होईल ते आपण बघू. याच्यानंतर सर्वात महत्वाचं कलम म्हणजे कलम 21. काय म्हणतं ते? नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ ऑर लिबर्टी, पर्सनल लिबर्टी, एक्सेप्ट अकॉर्डिंग टू द प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. तुमचा जिवंत राहण्याचा हक्क असा काढून घेता येणार नाही, तुम्हाला असं मारून टाकणार येणार नाही, पण काही कारवाई करायची असेल तर त्याला कायद्याचा आधार असला पाहिजे. परंतु ह्याला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हा अपवाद करण्यात आला. घटनेच्या कलम 22(3)(ब) खाली प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनलाही, म्हणजे असं की कोणी गुन्हा केला तर त्याच्यावरती केस चालेल ही गोष्ट झाली, परंतु तुम्ही गुन्हा करणार आहात असा मला संशय आलेला आहे, मी अधिकारी आहे आणि म्हणून मी तुम्हाला बंधनामध्ये टाकतो, हे झालं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. पण त्याही माणसाला अधिकार आहे की त्यांनी मग तिथे काही समिती नेमली असते, त्याच्याकडे निवेदन करा आणि मग ती समिती त्याच्याकडे बघेल वगैरे. या कलमा संदर्भातली पहिली केस
A.K. गोपालन वर्सेस युनियन ऑफ इंडिया. A.K. गोपालन हे केरळमधले काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे आधीचे सदस्य, जयप्रकाश नारायण, डॉक्टर लोहिया यांच्याबरोबर काम केलेले. नंतर ते कम्युनिस्ट पार्टीमध्ये गेले. पण स्वातंत्र्याच्या आधी ब्रिटिश सरकारने त्यांच्यावरती देशद्रोहाचा खटला घालून जेलमध्ये टाकलं होतं. आणि नंतर सुद्धा त्यांना 1950च्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन ॲक्ट खाली पुन्हा अटक करण्यात आली. त्यांनी ते चॅलेंज केलं, ते सुप्रीम कोर्टात गेले. पण या कलम 23(3) मुळे त्यांचं जे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन होतं ते योग्य ठरवण्यात आलं. 2 जजेसनी डिसेंटिंग ओपिनियन दिलं, जस्टिस फजल अली आणि जस्टिस महाजन, की असं तुम्ही करू शकत नाही. ड्यू प्रोसेस किंवा प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे ती रिझनेबल प्रोसिजर असली पाहिजे, ही भूमिका मांडली गेली. आणि ती नंतर अनेक वर्षांनी मेनका गांधीच्या केसमध्ये स्वीकारण्यात आली. नागरिक स्वातंत्र्याबद्दल विचार करताना आणीबाणीचा काळ हा सर्वात वाईट होता. घटनेच्या कलम 359(1) खाली मूलभूत हक्क स्थगित करण्याची, सस्पेंड करण्याची व्यवस्था आहे. तो सेक्शन वापरण्यात आला आणि कलम 21 सुद्धा सस्पेंड करण्यात आलं. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि ती केस प्रसिद्ध ADM जबलपूर वर्सेस शिवकांत शुक्ला 76 सालची आहे. त्यात जो वादींच्या तर्फे जे त्या डिटेन्यूच्या तर्फे आर्ग्यू करणारे होते त्यांना सुप्रीम कोर्टचे जज आणि तेव्हाचे अटर्नी जनरल निरेन डे होते. त्यांना जजेसनी विचारलं की समजा एखाद्या माणसाला गोळी घालून ठार मारण्यात आलं, इमर्जन्सी आहे, तर त्याची बायको, मुलं, अमुक तमुक, म्हणजे असंच की हा माणूस आमच्या इमर्जन्सीला मध्ये बाधा आणणारा माणूस आहे, तर त्यांना काही अधिकार नाही. आणि निरेंडेंनी सांगितलं इमर्जन्सी आहे, कलम 359(1) वापरलेलं आहे, तेव्हा सर्व फंडामेंटल राईट्स हे सस्पेंडेड आहेत. 4-1 सुप्रीम कोर्ट जजेसनी निकाल दिला की निरेंडे म्हणतात ते बरोबर आहे. इमर्जन्सीमध्ये तुमचे सगळे हक्क स्थगित असतील. त्याला अपवाद फक्त जस्टिस खन्ना, HR खन्ना, त्यांच्या मेमॉरीजमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्या आधी निकाल होण्याच्या आधी ते त्यांच्या सुट्टीचा काळ होता, त्यात त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं, ते जज नंबर 2 होते, त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं की ह्या प्रकरणात मला निकाल द्यायचा आहे, मी जो निकाल देणार आहे त्या निकालामुळे माझ्या पुढच्या भवितव्यावरती परिणाम होईल. आणि तो झालाच. तेव्हाचे चीफ जस्टिस निवृत्त झाल्यानंतर जस्टिस खन्ना हे चीफ जस्टिस व्हायला हवे होते, पण त्यांना इंदिरा गांधींनी सुपरसीड केलं आणि नंतरच्या जजला चीफ जस्टिस केलं. पण हा निकाल नंतर कालांतराने नंतरच्या सुप्रीम कोर्टच्या बेंचने चुकीचा होता असं जाहीर केलं. आता आणि नंतर महत्वाचं म्हणजे कलम 359 मध्ये 44व्या घटने दुरुस्तीने बदल करण्यात आला आणि 359(1) खाली कलम 21 सस्पेंड, इमर्जन्सीमध्ये सुद्धा सस्पेंड करता येणार नाही अशी भूमिका आणण्यात आली. म्हणजे ह्याच्या पुढे जर देशात इमर्जन्सी डिक्लेअर झाली तर तुमचाच जीवित राहण्याचा हक्क हा सुरक्षित राहील. आता कसे वेगवेगळे कायदे झालेले आहेत. पर्सनल लिबर्टीच्या संदर्भात विचार करताना अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट 67 साली झालेला आहे, UAPA ॲक्ट म्हणतात. या कायद्याखाली कोणाला पकडलं तर त्याच्यावरती जबाबदारी आहे. आता तुम्ही क्रिमिनल लॉ प्रमाणे एखाद्या माणसाने गुन्हा केला म्हणून त्याच्यावरती केस घातली तर त्याने गुन्हा केला आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी प्रॉसिक्युशनची असते.
सरकारी पक्षाची असते. त्याची जबाबदारी नसते हे सिद्ध करण्याची की मी निर्दोष आहे. सरकारी पक्षाला सिद्ध केलं पाहिजे की त्याने गुन्हा केला आणि त्यामुळे ही कॅन रिमेन सायलेंट. त्याच्यावर ज्याच्यावर आरोप असेल तो म्हणू शकतो मी ह्याच्याबद्दल काहीही बोलणार नाही, तुम्ही माझा गुन्हा सिद्ध करा. पण या कायद्याखाली ज्याच्यावरती चार्ज लावला असेल त्याच्यावर जबाबदारी टाकलेली आहे की ही हॅज टू प्रूव्ह दॅट इट इज अनरिझनेबल टू बिलीव्ह दॅट अॅक्युजेशन इज ट्रू. पण मग आता काय करायचं. पण मध्यंतरीच्या काळात सुप्रीम कोर्टाने असे काही जजमेंट्स दिलेली आहेत की एखादा माणूस अनेक वर्ष जेलमध्ये पडलेला आहे, रखडलेला आहे, त्याची केस आता ह्या UAPA ऍक्ट खालच्या माणसाच्या विरुद्ध सुद्धा केस सिद्ध झालीच पाहिजे ना. ती केसच चालत नाही 4-4 वर्ष 5-5 वर्ष. मग त्याच्या जामिनाचं काय व्हायचं. तर आता सुप्रीम कोर्टाने भूमिका घेतली की अशा जर केसेस असतील तर त्या माणसाला जामीन मिळेल. या मधल्या काळात अनेक जे पकडले गेलेले होते त्यांचं अतोनात नुकसान झालं. स्टॅन स्वामी या नावाचा एक डिटेनी हा जेलमध्ये गेला. तेव्हा अशा प्रकारच्या गोष्टी आता सुद्धा घडू शकतात. आता एन्काउंटर हा एक नवीन प्रकार आपल्या देशात सुरू झाला आहे. म्हणजे सरकारी पक्षाला वाटलं की हा अमुक अमुक माणूस हा गुंडा आहे त्याला मारून टाकायचं आणि सांगायचं की त्यानेच गोळीबार केला म्हणून त्याला मारलं. मध्यंतरी आपल्या महाराष्ट्रामध्ये बदलापूर जवळ 2 लहान मुलींशी एका कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केलं म्हणून खूप आरडाओरडा झाला. लोकांनी मोर्चे काढले. त्याला पकडलं गेलं. पकडल्यानंतर त्याच्याविरुद्ध केस चालणार होती. पण झालं काय. त्याला पोलिसांच्या गाडीतून नेताना तो मेला. कसा मेला. गाडीमध्ये 3 पोलीस होते. ड्रायव्हरच्या बाजूला एक पोलीस बसलेला होता आणि पोलिसांनी काय सांगितलं की त्यानेच दुसऱ्या पोलिसाची बंदूक खेचून घेतली आहे आणि मारण्याचा प्रयत्न केला म्हणून तो मारला गेला. त्याच्या आईवडिलांनी बायकोनी हायकोर्टात पिटिशन दाखल केला. हायकोर्टाने एका ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटला तपास करायला सांगितला. हायकोर्टाचे जजेस न्यायमूर्ती रेवती डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण आता निवृत्त झाले. त्यांना बंदुकीचं चांगलं ज्ञान होतं. ते म्हणाले असे एवढ्या जवळून कसं काय कोण कोणाची बंदूक खेचून घेईल आणि मारेल हे काही शक्यच नाही. पण एनिवे एका तिकडच्या मॅजिस्ट्रेटला तपास करायला सांगितला. मॅजिस्ट्रेटनी निकाल दिला की सरकार जे म्हणतंय ते बरोबर नाही. त्याचा तिथं खूनच झालेला आहे. आता तो जो मेला अक्षय शिंदे त्याच्या आईवडिलांनी केस केलेली हायकोर्टात. ते आता हायकोर्टात जाऊन सांगतात आम्हाला आमची केस पुढे चालवायची नाही. म्हणजे मधल्या काळात काय झालं असेल हायकोर्टाने विचारलं सुद्धा त्यांना आणि हायकोर्टाने सांगितलं की तुम्हाला चालवायची नसेल तरी आम्ही चालवणार आहोत. आज उत्तर प्रदेशमध्ये दर 15 दिवसांनी एक एन्काउंटर होतं. या माणसाचं वागणं किंवा काही गोष्टी सरकारला आवडत नाहीत त्यांच्या घरावरती बुलडोझर घातले जातात, घरं पाडली जातात. असाच प्रकार आंध्र प्रदेशमध्ये झाला होता. आंध्र प्रदेशमध्येच असंच एका तरुणीवरती बलात्कार झाला म्हणून केस होती. 3-4 आरोपी होते. त्यांना पकडण्यात आलं. त्यांना आता कसं होतं जिथे गुन्हा झालेला असतो तिथं मग आरोपींना न्यायचं असतं. सीन ऑफ ऑफेन्स त्यांना दाखवायचा म्हणजे त्यांच्याकडून काही माहिती मिळाली तर ती घ्यायची. तसं सीन ऑफ ऑफेन्सच्या इथे नेलेलं असताना ते जे आरोपी होते ते हैदराबादमध्ये मारले गेले. आताच्या नाही आधीच्या सरकारमध्ये. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने निवृत्त न्यायमूर्ती सिरपुरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली
की हे काय, हे एन्काउंटर खरं आहे का खोटं आहे. सिरपुरकर साहेबांनी निर्णय, त्या समितीने 3 जजेस होते. सिरपुरकर एक होते, रेखा शिरूर होत्या आणि एक आमच्या हायकोर्टाच्या जज रेखा शिरूर आणि एक पोलीस ऑफिसर होते. त्यांनी निर्णय दिला की हा खून आहे, हे एन्काउंटर काही नाही. तसा रिपोर्ट त्या तिघांनी दिला. अजूनही आंध्र प्रदेश आणि आता तर तेलंगणा सरकार यांनी त्याच्यावर पुढे काहीही कारवाई केलेली नाही. आता या अक्षय शिंदेच्या केसमध्ये जे पोलीस ऑफिसर असतील त्यांच्यावरती कारवाई होते का, हे आपण लक्ष देऊन पाहिलं पाहिजे. कारण त्यांना वरून आशीर्वाद असल्याशिवाय ते असं काही करणार नाहीत. म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचं काय झालं, त्या अक्षय शिंदेच्या स्वातंत्र्याचं काय झालं. आणि ह्याच्या विरुद्ध बरोबर उलटी घटना मध्यंतरी बंगालमध्ये झाली. बंगालमध्ये एका महिला डॉक्टरवरती रेप झाले आणि तिला मारण्यात आलं, अशा प्रकारची घटना झाली. डॉक्टर्सनी, पुरुष आणि स्त्रिया सगळ्यांनी कलकत्त्यामध्ये सर्वत्र मोर्चे काढले की तो जो कोणी आहे गुन्हेगार, आपल्या इथल्यासारखं फाशी द्या त्याला. बंगाल सरकारने त्याच्याविरुद्ध केस चालवली, मारला नाही असाच गोळी घालून, केस चालवली ममता बॅनर्जींच्या सरकारने. आणि त्या जजनी व्ह्यू घेतला, यस गुन्हा झालेला आहे, पण मी ह्याला फाशी देणं मला योग्य नाही वाटत, मी जन्मठेपेची शिक्षा देतो. होऊ शकतं ना, जज त्याला योग्य वाटेल तो निर्णय देणार. त्याच्याविरुद्ध आता सरकार अपिलात जाईल की ह्याला जन्मठेप देऊ नका, ह्याला फाशी द्या. किंवा तो अपिलात जाईल आणि सांगेल की मला जन्मठेप दिली, हे चुकीचं आहे. न्यायाचं राज्य आहे ना. तुम्हाला वाटलं म्हणून त्याने गुन्हा केला हे तुम्ही ठरवून टाकणार आणि त्याला मारून टाकणार, ही कुठली पद्धत झाली. तर तेव्हा हे एन्काउंटर वगैरे हे जे प्रकरण आहे हे एक अत्यंत धोकादायक प्रकरण आहे. आता आणखीन एक भारतीय घटनेच्या संदर्भातला महत्त्वाचा एक मुद्दा सांगितला पाहिजे, म्हणजे घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार. घटनेच्या 368 कलमाप्रमाणे घटनेमध्ये बदल करण्याचा अधिकार योग्य ती प्रोसिजर फॉलो करून पार्लमेंटला आहे. परंतु कुठलाही तुम्ही जर कायदा केलात आणि तो जर मूलभूत हक्कांना बाधा आणणारा असेल तर कलम 13 खाली तो गैर ठरेल, कारण मग फंडामेंटल राईट्स व्हायोलेट होतात. आता आपण ब्रिटिश तत्वज्ञान स्वीकारलेलं आहे आपल्या न्याय संस्थेने. 20व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये A.V. डायसी म्हणून एक मोठे घटनातज्ञ होऊन गेले. त्याच वेळेला फ्रान्समध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ हा डेव्हलप होत होता. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ म्हणजे कित्येक प्रकरणं ही ट्रायब्युनल्सकडे आता सगळ्याच विषयावरती ट्रायब्युनल्स झालेले आहेत. म्हणजे इंडस्ट्रियल ट्रायब्युनल असतं, इन्कम टॅक्स ट्रायब्युनल असतं, कोऑपरेटिव्ह कोर्ट असतात. पूर्वी ही सगळी कामं रेग्युलर कोर्टाकडे जाणं असं अपेक्षित होतं. डायसी काय म्हणाला, इंग्लंडच्या विचाराप्रमाणे 2 तत्व, एक सॉव्हरेंटी ऑफ पार्लमेंट अँड रूल ऑफ लॉ. सॉव्हरेंटी ऑफ पार्लमेंट म्हणजे पार्लमेंट कुठलाही कायदा करू शकतं, एक्सेप्ट अ मॅन अ वुमन अँड अ वुमन अ मॅन, असे त्यांचे शब्द आहेत. आणि रूल ऑफ लॉ म्हणजे जे कुठलं योग्य किंवा अयोग्य हे रेग्युलर कोर्टाने ठरवलं पाहिजे, असं ट्रायब्युनल बिब्युनलने नाही ठरवता कामा. तर पार्लमेंट कुठलाही कायदा करू शकतं आणि तो असं सहजासहजी इंटरफिअर करता कामा नये. हे ब्रिटिश पार्लमेंटचं तत्व आपण स्वीकारलं. आपल्या देशात काय झालं, 1950-51 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर ॲग्रेरियन रिफॉर्म करण्याची आवश्यकता होती. शेतीच्या कायद्यांमध्ये सुधारणा करणं आवश्यक होतं. काही मोठे जमीनदार आणि शेतकरी, लहान लहान जमिनींचे तुकडे असलेले वर्षानुवर्ष काम करतायत.
तुमच्यामधले जे सिनियर जी मंडळी असतील त्यांनी आधी पूर्वीचा 2 बिघा जमीन हा सिनेमा पाहिला असेल आणि तरुणांनी बघितला नसेल तर जरूर बघावा. त्यात बलराज सहानींनी एका शेतकऱ्याचं काम केलेलं आहे आणि स्वतःची जमीन वाचवण्यासाठी तो कलकत्त्याला येऊन रिक्षा चालवतो. अशा प्रकारचे त्याच्यामध्ये प्रसंग आहेत त्याची 2 बिघा जमीन वाचवण्यासाठी. तर अशी संबंध शेतकऱ्यांची परिस्थिती होती आणि तेलंगणामध्ये कम्युनिस्ट पार्टीने आंदोलन सुरू केलं होतं आणि ते हिंसेच्या मार्गाने चाललेलं होतं. भारताच्या निर्मात्यांनी काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी आधी सांगितलेलं होतं की देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्ही ॲग्रेरियन रिफॉर्म करू आणि म्हणून त्याच्यानंतर एक नवीन शेड्यूल घटनेमध्ये 9वं शेड्यूल दाखल करण्यात आलं आणि हे सगळे जे भूमिहीनांना लहान जमीन असणाऱ्यांना हक्क देणारे जे कायदे होते हे 9व्या शेड्यूलमध्ये टाकण्यात आले आणि 31A आणि 31B अशी 2 कलमं घालण्यात आली की अशा प्रकारचे जर कायदे असतील हे फंडामेंटल राईट व्हायलेट होतात वगैरे वगैरे साठी चॅलेंज करता येणार नाही. असं होतच नाही ना. ते चॅलेंज करण्यात आले आणि ते सुप्रीम कोर्टापुढे आले आणि पहिली केस याच्यामध्ये जी झाली आणि त्यावेळेला वातावरण हे होतं की अशा प्रकारचे कायदे तुम्ही कसे इंटरफिअर करता, हे व्हायलाच पाहिजेत. आणि सज्जन सिंग पहिली शंकरी प्रसाद वर्सेस युनियन ऑफ इंडिया त्यात सुप्रीम कोर्टाने त्या अमेंडमेंट्स व्हॅलिड ठरवल्या 5 जणांच्या बेंचने. त्याच्यानंतर दुसरं अशा प्रकारचं प्रकरण आलं 65 साली सज्जन सिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया. त्याच्यातही अशा प्रकारच्या कायद्याने चॅलेंज झालेला होता आणि ह्या वेळेला मात्र 3 विरुद्ध 2 मतांनी ते कायदे व्हॅलिडच ठरवण्यात आले. पण त्याला न्यायमूर्ती मुधोळकर आणि हिदायतुल्ला ह्या ते जे 2 डिसेंटिंग होते त्यांनी डिसेंटिंग ओपिनियन दिली. त्यांचं असं म्हणणं की तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बदलू म्हणजे त्याच्यामध्ये अमेंडमेंट करू शकता म्हणजे काहीही अमेंडमेंट करू शकता. आणि मुधोळकरांचं त्याच्यामध्ये एक पॅरेग्राफ आहे त्यात ते म्हणतात काही बदलू शकता म्हणजे काही इसेन्शियल फीचर्स असतील की नाही. नंतर काळांतराने बेसिक स्ट्रक्चरचं तत्व आलं पण त्यात आणि ते मायनॉरिटीत होते त्यांनी हे म्हटलं की काहीतरी आणि मग त्यांनी म्हटलं की आपले फंडामेंटल राईट्स आहेत त्यांनी ही हिंटेड अबाउट दॅट हे कुठेतरी इसेन्शियल स्ट्रक्चर्स आहेत ते सुद्धा असे सहजी त्याच्यामध्ये इंटरफेअर होऊ नये. पण ते 3 विरुद्ध 2 मतांनी मान्य झालं नाही. आणि त्याच्यानंतर गोलकनाथ केस ही नंतर आली ज्याच्यात 6 विरुद्ध 5 मतांनी फंडामेंटल राईट्स हे इंटरफिअर करता येणार नाहीत. जस्टिस सुब्बाराव हे चीफ जस्टिस होते त्यांचं त्याच्यातलं मुख्य मत होतं आणि त्यात त्यांनी असं घेतलं की घटनेमध्ये अमेंडमेंट करण्याचं 368 हे कलम जे आहे हे प्रोसिजरल आहे आणि 13 मध्ये जो 13(2) खाली जे हक्क दिलाय की फंडामेंटल राईट्स कुठल्याही कायद्याने जर बदलले तर तो कायदा इनव्हॅलिड ठरेल तो महत्त्वाचा आहे. आणि मग त्यांनी अशी भूमिका घेतली. आता परत हा प्रश्न आला की तुम्ही फंडामेंटल राईट्स अफेक्ट होतात म्हणून कुठलेही प्रागतिक कायदे असे रद्द करणार. हे दोन्ही बाजूनी बघा. एका बाजूला तुमचं फंडामेंटल राईट्स आहे महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला अशा प्रकारचे कायदे जर करायचे असेल तर त्यांचं काय होणार. आणि हा प्रश्न नंतर 73 साली केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला ह्याच्यामध्ये आला. हे केशवानंद भारती हे केरळमधले एक संत होते. त्यांच्या जमिनी होत्या. केरळ रिफॉर्म ॲक्ट खाली त्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या होत्या आणि ते चॅलेंज करून सुप्रीम कोर्टात गेले होते. आणि सुप्रीम कोर्टाने मग त्याच्यामधून असा मार्ग काढला की फंडामेंटल राईट्स सुद्धा बदलता अमेंड करता येतील पण बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. पण बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय हे सुप्रीम कोर्टाने लिहिलं नाही पण जे मुख्य न्यायमूर्ती होते सिकरी यांच्या विचारात त्यांनी काय काय बेसिक स्ट्रक्चरमध्ये येऊ शकतं याची कल्पना दिली. आता हा निर्णय तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मान्य होण्यासारखा नव्हता.
त्याने आधी जे केलं होतं तेच परत केलं. त्या वेळचे जे 3 सिनियर जजेस होते त्यांना सुपरसीड केलं आणि चौथे न्यायमूर्ती एन रे ते रिटायर, हे 3 जजेस रिटायर झाल्यानंतर एन रेना चीफ जस्टिस केलं. एन रे बसल्यानंतर चीफ जस्टिस झाल्यानंतर त्यांनी पुन्हा 13 जजेसचं बेंच बसवलं या निकालाचा रिव्ह्यू करण्या. पण तो सो मोठा रिव्ह्यू होता आणि ते म्हणाले ह्याचा रिव्ह्यू मागितलाय तामिळनाडू सरकारने. तामिळनाडू सरकारचे वकील स्वामीनाथन उभे राहिले आणि म्हणाले आम्ही काही रिव्ह्यू मागितलेला नाही. मग ते म्हणाले गुजरात सरकारने मागितलेला आहे. मग गुजरात सरकारचे वकील ठाकोर ॲडव्होकेट जनरल उभे राहिले, ते म्हणाले आम्ही काय हा रिव्ह्यू मागितला नाही. आणि एन रेनी तो रिव्ह्यू बंद केला. आणि त्यामुळे केशवानंद भारती खटल्यामध्ये जे तत्व निर्माण झालं की बेसिक स्ट्रक्चर यू कॅनॉट इंटरफिअर, हे आता मान्य झालेलं आहे. परंतु सरकारने जर काहीच नियम किंवा रिस्ट्रिक्शन्स मानायचीच नाहीत असं जर ठरवलं तर काय होणार? आता आपलं जेव्हा संविधान बनत होतं पाकिस्तान झालेला होता आणि पाकिस्तान हे एक इस्लामिक रिपब्लिक होणार हे सरळच होतं. आपल्या संविधान परिषदेत सुद्धा कित्येकांनी हे मत मांडलं की आपला देश हे हिंदू राष्ट्र जाहीर करा, के मुन्शी आणि काही लोकांनी. पण ते घटना परिषदेने स्वीकारलं नाही. आणि नंतर एस.आर. बोम्मईच्या केसमध्ये जस्टिस पी.बी. सावंत साहेबांचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टाचं की सेक्युलरिझम इज ऑल्सो पार्ट ऑफ बेसिक स्ट्रक्चर. आता जेव्हा राम जन्मभूमीची चळवळ सुरू झाली, मंदिर वही बनाएंगे आणि तो काय ढाचा आहे तो पाडून टाकायचा, तर ते जेव्हा सुरू झालं तेव्हा त्या काळामध्ये भारताच्या पार्लमेंटनी प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट हा 1991 साली मंजूर केला. त्याच्या सेक्शन 4 मध्ये असं लिहिलं की राम जन्मभूमीची वादग्रस्त जागा आहे ही सोडून या देशातली सर्व मंदिरं मशिदी 15 ऑगस्ट 47ला जशा असतील तशाच राहतील, त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही. परंतु या मंदिरवाल्यांचं काय म्हणणं होतं, त्यांनी त्याच्यानंतर 6 डिसेंबर 1992ला ते मशीद पाडली आणि आता तिथे राम मंदिरही झालं. पण मंदिर वही बनाएंगे ते झालं. आता ये तो पहिली झाकी है, काशी मथुरा बाकी है, बाकी पण मंदिरं आम्हाला व्हायला पाहिजेत. आणि आता हा कायदा झालेला असताना सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये या कायद्याला आव्हान देण्यात आलेलं आहे. आता प्रश्न असा आहे, काहीतरी तोडगा निघेल सुप्रीम कोर्टात. आता ते एप्रिलमधली काही तारीख देण्यात आलेली आहे. पण असं जर चालत राहिलं, सगळीकडच्या मशिदी तोडा आणि तिथे मंदिरं करा, सगळीकडे चालत राहिलं तर काय होईल? सतत सगळीकडे दंगली होत राहतील. ह्याच्यामुळे देशाचा विकास होणार का? आज बांगलादेशमध्ये काय चाललेलं आहे? तेव्हा अशा रीतीने कुठलाही देश प्रगती करू शकत नाही. पण तर तेव्हा आता भारत सरकार काय म्हणत आहे? सुप्रीम कोर्टाने भारत सरकारला नोटीस दिली आहे की तुमचे ह्या कायद्याबद्दलचं आत्ताच्या भारत सरकारला काय मत आहे ते सांगा. ते आता कोर्टात यायचं आहे प्रकरण. तर तेव्हा हे अशा प्रकारचे प्रश्न, सेक्युलरिझम एका बाजूला आपण आपल्या सुरुवातीच्या प्रिएम्बलमध्ये आता स्वीकारलेलं आहे, पण दुसऱ्या बाजूला हे अशा प्रकारची प्रकरणं सुरू आहेत. आता आणखीन काही प्रकरणं बघा की जे राज्यपाल असतात. असे विधानसभेने एखादा कायदा पास केला, राज्यपालांना काही शंका असेल तर त्यांनी ती सांगावी किंवा परत पाठवायचं असेल तर परत पाठवा. एकदा परत पाठवल्यानंतर विधान परिषदेने तोच कायदा केला आणि परत पाठवला तर राज्यपालांनी तो मंजूर करायला पाहिजे. तामिळनाडूच्या सरकारने हे 2 वेळा झाल्यानंतर
राष्ट्रपतींकडे पाठवून दिलं. आता ते प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. जर राज्यपालांनीच जर कायदा पाळायचा नाही असं ठरवलं, महाराष्ट्रात काय झालं? आधीच्या सरकारने काही नावं विधान परिषदेसाठी पाठवली होती. आपले राज्यपाल म्हणाले मी सहीच करणार नाही, बसून राहिले त्याच्यावरती. असं तर राज्यपाल करायला लागले म्हणजे हे घटनेच्या विरुद्ध नाही का? तेव्हा ह्याचा सगळ्याचा आपण विचार करायला पाहिजे. स्पीकरचा रोल, सुनील केदार हे नागपूरचे काँग्रेसचे MLA हे कुठल्या तरी खटल्यामध्ये दोषी ठरले. ताबडतोब विधानसभेच्या स्पीकरनी त्यांचे सदस्यत्व रद्द करून टाकलं. आता माणिकराव कोकाटे दोषी ठरले, 2 वर्षाची सजा झाली. स्पीकर म्हणतात मी आता विचार करतो. ते आता 4-6 महिने विचार करत बसतील. म्हणजे गव्हर्नर, स्पीकर यांनी अशा प्रकारे वागणं हे अपेक्षित आहे का? हा प्रश्न येतोच. तेव्हा पण इंदिरा गांधींनी इमर्जन्सी केली, अनेक लोकांचे अधिकार त्यामुळे त्यावेळेला रिस्ट्रिक्ट झाले, लोकांना त्रास भोगावा लागला. पण नंतर त्यांना वाटलं की आपण निवडून येऊ शकतो आणि म्हणून त्यांनी निवडणूक घेतली. आणि त्यात काय झालं? लोकांनी त्यांच्या विरुद्ध निकाल दिला. आत्ताच्या निवडणुकीत सुद्धा भाजप सरकारने काय घोषणा दिली? या निवडणुकीत 400 पार. पण लोकांनी त्यांना 240 वर थांबवलं. तेव्हा ही लोकशाहीची शक्ती आहे. 240 वर थांबल्यामुळे तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्याच आहेत. तेव्हा लोकशाहीमध्ये नागरिक, मतदार हे महत्वाचे. त्यांनी या सगळ्या हक्कांचं, घटनेचं संरक्षण करणं आवश्यक आहे. आत्ताच परवा दिल्ली न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती DK उपाध्याय यांनी एका निकालाच्या संदर्भात म्हणजे काही लोकशाहीच्या संदर्भात चर्चा चालली होती, तर म्हणाले हिटलर सुद्धा लोकशाहीच्याच मार्गाने सत्तेवर आला. तेव्हा लोकशाही आतून कशी पोखरायची हे राज्यकर्ते करू शकतात. तेव्हा नागरिकांनी जागरूक राहणं हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल मागच्या निवडणुकीमध्ये घटनेमध्ये मोठा बदल करण्यात येईल अशा प्रकारची भूमिका विरोधी पक्षांनी घेतली होती. आणि मग 240 अधिक बिहारचे खासदार आणि आंध्रचे खासदार मिळून 273 झाल्यानंतर अर्थातच पुन्हा या भाजप आणि या दोन्ही पक्षांचं मिळून सरकार चालू झालं. आणि चालू झाल्यानंतर जेव्हा पहिली शपथ घेतली तेव्हा पंतप्रधान मोदींनी काय केलं? भारतीय घटनेची प्रत घेतली आणि तिला असा नमस्कार केला. हे सगळ्यांनी टीव्हीवरती पाहिलेलं आहे. आता ते खरं का खोटं त्यांच्या मनात काय होतं आपल्याला कल्पना नाही. तर तेव्हा घटनेचं महत्त्व आपण लक्षात घेतलं पाहिजे. राज्यघटनेचं महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे. 125हून आता जवळजवळ 128 घटना दुरुस्त झाल्या तरी सुद्धा आपली घटना उभी आहे, राज्यघटना उभी आहे. श्रीलंकेमध्ये 3 वेळा घटना बदलली, पाकिस्तानमध्ये 5 वेळा बदलली. श्रीलंकेमध्ये आपण पाहिलं मध्यंतरी सगळे लोक राष्ट्रपतींच्या बंगल्यावरती धावून गेले. इतकी त्यांची आर्थिक परिस्थिती, काही सिस्टीमच नाही. पाकिस्तानमध्ये अयूब खान जेव्हा राष्ट्रपती होते त्यावेळेला पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती 1964-65च्या सुमारास भारतापेक्षा चांगली होती. पण अयूब खानांच्या मनात आलं की आता जवाहरलाल नेहरू नाही आहेत, हे लालबहादूर शास्त्री एवढूशे आहेत, ते आलेत पंतप्रधान म्हणून, आपण काश्मीरवरती हल्ला करूया. काश्मीरवर हल्ला केला, त्यात त्यांचा पराभव झाला. आणि त्याच्यानंतर सतत काश्मीरवरती सैन्य, शस्त्र स्वतःची वाढवणं याच्यात पाकिस्तानची जी अर्थव्यवस्था होती ती कोसळत गेली. आज बांगलादेशमध्ये काय झालं? शेख मुजीब हे चांगले नेते होते, पण त्यांच्याही आधी डोक्यात आलं की आपण आता एकपक्षीय लोकशाही बनवू. दुर्दैवाने त्यात ते करू नाही शकले, त्यातच त्यांचा खून झाला. आणि आता शेख हसीना त्यांची मुलगी जी
पंतप्रधान होती, तिनेही एकाधिकारशाही वाढवली. ह्याच्यामध्ये तिने काय कायदा केला होता की नोकऱ्यांमध्ये किंवा अनेक शिक्षणामध्ये 50% रिझर्वेशन हे 71च्या स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांना दिलं. अरे म्हणजे बाकीच्यांना काय फक्त 50% जागा, ते कोर्टापर्यंत गेलं. मग तिने ऍक्सेप्ट केला निर्णय की 50 नको, कमी करा. पण तोपर्यंत लोकांमध्ये विरोध वाढला आणि त्यात तिचं सरकार गेलं. त्या घटनेमध्येही आधी बरेच बदल झाले आणि आता पुन्हा काय घटना निर्माण होणार काही आपल्याला कळत नाहीये. तर ह्या अटल बिहारी वाजपेयी, नागपाई अशा सारख्या नेत्यांचा ते आदर करत, त्यांना निवडणाऱ्या परिसरांमध्ये पाठवत होते. तर पण त्यांची मुलगी ही वेगळी निघाली. तिने 71च्या लढाईमध्ये पाकिस्तानचा पराभव केला, बांगलादेश स्वतंत्र झाला. पण तिची निवडणूक जेव्हा रद्द झाली तेव्हा तिच्या डोक्यात आलं की नाही, आपण इमर्जन्सी डिक्लेअर केली पाहिजे. सुदैवाने नंतरच्या निवडणुकीत तिचा पराभव झाला. तेव्हा नागरिकांनी जागरूक राहणं आणि आपली घटना वाचवणं हे फार महत्वाचं आहे. तसं केलं नाही, एकाधिकारशाहीकडे एखादा देश गेला तर त्याचं काय होतं हे आपण पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये, श्रीलंकेमध्ये सुद्धा पाहिलं पाहिजे. 26 नोव्हेंबर 1946ला जेव्हा घटना स्वीकारण्यात आली त्यावेळेला डॉक्टर आंबेडकरांनी जे भाषण केलं त्याच्यात, त्यांच्या शेवटच्या भाषणात ते म्हणतात की घटना कशी आहे यापेक्षा तुम्ही त्याप्रमाणे आचरण करता का, ती टिकवता का, हे महत्वाचं आहे. आणि त्यांचं वाक्य असं आहे, आय फील दॅट कॉन्स्टिट्यूशन इज वर्केबल, इट इज फ्लेक्झिबल and it is strong enough to hold the country together both in peace time and in war time. Indeed, I may say so, if things go wrong under the new constitution, the reason will not be that we had a bad constitution. What we will have to say is the man was vile. घटनेने आपल्याला अपयश दिलं असं तुम्ही म्हणू शकणार नाही. तुम्ही अपयशाची जबाबदारी स्वतःवर घेतली पाहिजे. असं जर झालं, हे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. तेव्हा आपल्या घटनेच्या संबंध प्रवासाचा परामर्श घेताना या मधल्या काळात या झालेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यांच्याकडे मी आपलं लक्ष वेधलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, एका भाषणामध्ये त्या सगळ्या घेता येणार नाहीत. पण आपली घटना कशी बनली, कसा ह्या कालखंडामध्ये 75 वर्षाच्या कालखंडामध्ये कशा कशा घटना झाल्या, घटनेला कुठला धोका आहे आणि तो कसा टाळला पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, नागरिकांची काय कर्तव्य, याच्याबद्दल मी आपली भूमिका मांडली आहे. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल आपले आभार. राज्यशास्त्र विभागातील माझे ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल ढईपळे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे आभार मानावे. शेवटचा सोपस्कार पूर्ण करण्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे. राज्यशास्त्र विभागातर्फे आयोजित आजच्या या विद्वत व्याख्यानाच्या प्रसंगी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर हे उपस्थित राहिले आणि त्यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमामध्ये ज्यांनी आता 75 वर्षाची वाटचाल वेगवेगळ्या कलमांच्या आधारे आणि घटनांच्या आधारे आपल्या समोर ती ठेवली, त्याबाबत राज्यशास्त्र विभागाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. घटनेची वाटचाल समजून घेत असताना आता बाबासाहेबांचा उल्लेख झाला शेवटच्या भाषणाचा, तो अतिशय महत्वाचा आहे असं मला वाटतं. कारण कोणत्याही देशाचं संविधान काही एक मूल्यात्मक तरतूद करून ठेवत असतं. जनतेचा, नागरिकांचा विकास व्हावा, समाजाचं कल्याण व्हावं, याकरिता मूल्यांची तरतूद देशाच्या संविधानामध्ये केलेली असते. परंतु कोणत्याही देशाचं संविधान हे
सामाजिक कल्याणाची शाश्वती किंवा खात्री देऊ शकत नाही. ती खात्री ही अर्थातच राज्यकर्त्या वर्गावरती असते, अवलंबून असते. राज्यकर्ता वर्ग म्हणजे केवळ राजकीय प्रतिनिधी नसतो, तर ग्रामसींनी ज्याप्रमाणे सांगितलं की जो समाजाचं वैचारिक धोरणत्व करतो त्याला आम्ही सत्ताधारी वर्ग असं म्हणतो. या सत्ताधारी वर्गाची जोपर्यंत इच्छाशक्ती असत नाही तोपर्यंत तुमच्या देशाचं संविधान कितीही आयडियल असलं तरी ते प्रभाव टाकत नाही. याकडे सन्माननीय आजच्या वक्त्यांनी आपलं लक्ष वेधलं. पुन्हा एकदा आपल्या उपस्थितांच्या वतीनं मी आजच्या वक्त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विचारपीठावरती उपस्थित असलेले नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय उपाध्यक्ष डॉक्टर प्रवीण पाटील सर हे उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर्यम जाधव सर हे उपस्थित होते, त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे राज्यशास्त्राचे सर्व टीमचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण उपस्थितांमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय भगत सर उपस्थित आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतो. विश्व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष शेषराव मोरे हे उपस्थित आहेत, त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. श्री दीपनाथ पत्की यांचे आभार व्यक्त करतो. सर्व सन्माननीय आपण उपस्थित राहिलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आता एक महत्वाची सूचना अशी आलेली आहे की आपल्याला जर काही प्रश्न उपस्थित करायचे असतील तर आपण करू शकता. हा विचारपीठ खुला आहे. त्यापूर्वी मला एक फक्त महत्वाचं निवेदन करायचं ते असं की यावर्षी भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नांदेड एज्युकेशन सोसायटीला देखील 75 वर्ष पूर्ण झालेत, म्हणजे तेही या संस्थेचं अमृत महोत्सवी वर्ष आहे. आणि या महाविद्यालयाची धुरा ज्यांनी दीर्घकाळ सांभाळली आणि उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी वैचारिक नेतृत्व दिलं ते श्री नरहर कुरुंदकर यांच्या चिंतनामध्ये संवैधानिक मूल्य आपल्याला चोहीकडं इस्तता विखुरलेली दिसतात. आणि हे औचित्य साधून आम्ही एक आठवडा संपूर्ण सप्ताह एक कार्यक्रम घेतोय. नरहर कुरुंदकर यांच्या चिंतनातील भारतीय संवैधानिक मूल्य अशी ती सेंट्रल थीम आहे. आणि 2 मार्च पासून ते 9 मार्च पर्यंत कुरुंदकर प्रतिष्ठान येथे व्याख्यानं होणार आहेत. महाराष्ट्रातले सन्माननीय वक्ते या व्याख्यानासाठी येणार आहेत. श्रीरंजन आवटे हे भारतीय संविधानवादाची दिशा आणि पुढील वाटचाल या विषयावरती ते बोलतील. त्यानंतर नरहर कुरुंदकरांच्या चिंतनातील धर्मनिरपेक्षतेचे तत्व यावरती श्री किशोर बेडकिहाळ हे विचार व्यक्त करणार आहेत. नरहर कुरुंदकरांच्या चिंतनातील समाजवाद यावरती नाशिकचे लोकेश शेवडे हे विचार व्यक्त करणार आहेत. त्यानंतर कुंभार सर कुरुंदकरांच्या चिंतनातील स्वातंत्र्य हे मूल्य याच्यावरती विचार व्यक्त करणार आहेत. अशी अनेक मान्यवरांची व्याख्यानं 2 मार्च ते 9 मार्च याही कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा असं मी आपल्याला विनंती करतो. काही प्रश्न असतील तर आपण उपस्थित करा. संध्याकाळी 6 वाजता व्याख्यान सुरू होईल. प्रथमतः मला इथं बोलण्याची आणि प्रश्न विचारण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख वक्ते या सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझं नाव भागवत जाधव, मी राज्यशास्त्र या विषयामध्ये PhD संशोधन करत आहे. माझा प्रश्न असा होता की सर, जे सध्या महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष फुटलेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, ह्याच्यामध्ये एकतर पक्षाच्या म्हणजे पक्षचिन्ह गोठवणं अपेक्षित होतं किंवा मग जे गट फुटून बाहेर पडला त्याला वेगळ्या पक्षाचं नाव देणं. परंतु झालं असं की त्या दोन्ही पक्षांना मूळ पक्ष असं घोषित करण्यात आलं आणि जे संस्थापक होते किंवा अध्यक्ष होते ते दोन्ही पण बाहेर पडलेत आणि त्यांनाच नवीन नाव धारण करावं लागलं. तर तो सुद्धा तुम्ही म्हणलात तसं निर्णय कोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि आपल्या विधानसभेचा कार्यकाळ संपला, परंतु जे शिवसेनेचे 16 आमदार होते ते अपात्र ठरणं अपेक्षित होतं, त्याच्यावर सुद्धा कुठलाही निर्णय आला नाही. याबद्दल आपलं काय मत आहे? म्हणजे जे काही झालं याच्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्यांच्या मनात दुःख आहे आणि अनेकांच्याही मनात दुःख आहे, पण ह्याच्याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. कारण साधं उत्तर असं आहे की हे प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं, 2 वर्ष होतं,
सुप्रीम कोर्टाने त्याबाबत निर्णय देणं आवश्यक होतं, निर्णय दिलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. ही दुर्दैवी आहे हे मी म्हणू शकतो. त्याच्या पलीकडे मी म्हणू शकत नाही. एवढे सगळं भाषण त्यांना पोचलं नाही. संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.